जम्मू काश्मीरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट। फरीदाबादमधील डॉक्टर मुजम्मिलच्या घरातून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याची माहिती। 9 जणांचा मृत्यू, 29 जखमी। बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी एनडीएच्या नेत्यांची आज बैठकीची शक्यता। बिहारमध्ये एनडीएला 202 जागी यश, तर महागठबंधनचा अवघ्या 35 जागांमध्ये सुपडा साफ। बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा माय फॉर्म्युला, मोदींचा गौरव उद्गार। महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युल्यावरती टीका, तर काँग्रेस आणखी एकदा फुटणार, मोदींचा हल्लाबोल। बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा सुपडा साफ। 2020 पेक्षा निम्म्याहून कमी जागा, तेजस्वी यादवांचा मात्र विजय। बिहारच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीमध्ये ठिणगी। महाराष्ट्रासारखीच चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली। ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घणाघात, तर वेळेवर जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी, काँग्रेसचं प्रत्युत्तर। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 गटात राडा, 2 गटातील हाणामारीत 3 जण जखमी, तर वाहनांचंही नुकसान। मी कट्टर भाजप समर्थक, बिहारमधील भाजपच्या विजयाचं अभिनंदन। अभिनेत्री निवेदिता सराफांचं ठाण्यात वक्तव्य। कोलकाता कसोटीचा आज दुसरा दिवस। टीम इंडियाचा मोठी आघाडी घेण्याचा राहणार प्रयत्न। भारताची काल 1 बाद 37 धावांची मजल, तर दक्षिण आफ्रिकेचा अवघ्या 159 धावांमध्ये खुर्दा। 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं ठोकलं 32 चेंडूंमध्ये वादळी शतक। एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये यूएई विरुद्ध ठोकल्या 42 चेंडूत 144 धावा। पहिल्या T20 मॅचमध्ये भारताचा 148 धावांनी विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।